नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की शर्वरी वंशने जर खरंच गुन्हा केला असेल तर एखाद्या गुन्हेगाराला मी असंच मोकाट नाही फिरू देऊ शकत. काहीही झालं तरी मी त्याला शिक्षा देणार म्हणजे देणार, कारण मला ते चैन पडणार नाहीये आणि मला सारखं काहीतरी सलत राहणार की मी गुन्हेगाराला सोडवलंय, कारण मी शर्वरी वंशला सोडवण्यामध्ये पुढे होते. त्यामुळे ही खंत मलाच राहणार आहे. ऋषिकेश, आता मी मागे हटणार नाही. काही झालं तरी गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाची मी जाणार म्हणजे जाणार आणि सत्य काय ते समोर आणणार म्हणजे आणणार. ऋषिकेश, यामध्ये तुमची साथ हवी आहे मला. राहुल आणि शर्वरी इकडे बेडरूम मध्ये मस्तपैकी गप्पा मारत असतात की पुढे काय करायचं. तर प्लॅनिंग चाललेलं असतं. ठरवलं काय, इथे राहायचंय की USA ला जायचंय आपल्याला. कशाला जायचंय USA ला, आहे की आपल्याकडे सगळं. कमॉन यार, या विषयावर बोलणं झालं होतं. आपण जायचंय म्हणजे जायचंय. आय नो जस्ट चिल. जेव्हा US ला जाणार होतो तेव्हा आपल्याकडे पर्याय नव्हता. आपण सगळीकडनं अडकलो होतो आणि पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण राहुल आता वेल सेटल आहे. सिच्युएशन वेगळी होती, एकत्र राहू शकत नव्हतं, भेटू शकत नव्हतं, म्हणून आपल्याला पळून जायचं होतं. पण कम्प्लिटली सिच्युएशन चेंज झालीये. राहुल आपलं लग्न झालंय, एकत्र राहू शकतोय आनंदाने, कोणाचीही रोकटोक नाहीये. तुला कळतंय का? आणि आयतं घर मिळालंय, आयता संसार थाटायला मिळालाय. कुठे जायची आणि टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. म्हणजे इथे राहिलो तरच पैसे मिळण्याचे चान्सेस वाढणार आहे. तुला कळतंय का मला काय म्हणायचं? मॉन, इथे राहण्यात तरी काय कष्ट आहे रे. माझ्या आईच्या 3 सुना आहेत की मागे पुढे करायला. हे हवंय ते हवंय, सगळं सगळं त्या करणार आहे. आपल्याला आयतं खायला काय हरकत आहे. खायचं प्यायचं ऐश करायची, बस एवढं ते लाईफ होती आपली. सेवा करून घ्यायची, अजून काय पाहिजे सांग बरं तू. त्यामुळे डोंट वरी. इथून जाण्याचा विचारच का करायचा. काय म्हणणं आहे राहुल? मला असं वाटतं की इथने जाण्याचा विचार चुकूनही आपण करायला नाही पाहिजे. म्हणजे हे फायनल आहे की आपण इथनं कुठेच जाणार नाही आहोत. राहुल, येस, हे फायनल आहे की आपण इथेच राहायचं. आपण इथून कुठेच हलायचं नाही. सगळं आयतं असताना आपण दुःखात कशाला जायचंय. तर राहायचं नाहीये तर राज्य करायचंय. या सगळ्या साम्राज्यावर आपल्याला राज्य करायचंय. कळतंय का? राहुल आता शर्वरीच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये साथ देत असतो. त्यालाही एन्जॉय करायचं असतं. तो म्हणतो ठीक आहे आपण राहूच आहे इथे. त्यालाही आयतं राहायला मिळणार असतं. तो कशाला जाणार कुठे. हळूहळू हळूहळू आपण कसं सगळं मिळवतो तू बघच राहुल. आता राहुल म्हणतो परफेक्ट. पण फक्त राजा राणीसारखं राहायचंय, नो टेन्शन. त्यातली माणसं आपली चाकरी केल्यासारखं मागे पुढे करणार. सॉलिड सॉलिड प्लॅन आहे शरू. राहुल सुद्धा शर्वरी इतकाच खुनशी असतो. तो हसत असतो की या लोकांना राबवून घेणार होता. पण तरी म्हणते सगळ्यात आधी जानकी वहिनी आणि ऐश्वर्याला मला दाखवून द्यायचंय. तुम्ही माझ्या ताटाखालच्या मांजर झालात आणि मी बनवलंय तुम्हाला माझ्या ताटाखालचं मांजर. सांगते ते कसं ऐकायला लागतंय, कसं मजबुरीने करायला लागतंय. मी दाखवून देणार म्हणजे देणारच. माझ्यावर संशय घेताय का? त्याचे काय परिणाम होणार आणि त्यांना काय काय भोगायला लागणार. ऐश्वर्या आणि जानकीला दाखवणार म्हणजे दाखवणारच. शर्वरीच्या नादाला लागल्यावर त्याचे काय परिणाम भोगायला लागतात ना, तू बघच आता राहुल. त्यांना कसे परिणाम दाखवते मी म्हणते. सगळ्या गोष्टींचा हिशोब चुकता करणार म्हणजे करणार राहुल. काहीही होऊ दे, हिशोब चुकता झालाच पाहिजे. म्हणतो आय न्यू इट. राहुल म्हणतो मला विश्वास आहे तू सगळं करणारच आहे. पण कधी काही अडलं किंवा अडचणीत आली असं वाटलं तर राहुलला आवाज द्यायचा. मी कायमच तुझ्या बरोबर आहे. शर्वरी म्हणते यस. राहुल शर्वरीने जबरदस्त असा प्लॅन बनवलेला असतो. काहीही करून ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची, आपल्या तालावर सगळ्यांना नाचायचं आणि आपण फक्त आणि फक्त राजा राणीसारखं इथे ऐश करायची. आलेली असते. जानकी मध्ये कुणाला आणि कुठला धडा शिकवणार आहे. राहुल भाऊजी काय धडे शिकवण्याबद्दल चर्चा झाली आहे नवरा बायकोंची. जेव्हा जानकीला बघतो की त्याची बोलतीच बंद होते. जानकीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि डायरेक्ट त्याला विचारते की कुणाला धडा शिकवणार आहे. आता डोळे मोठे करून घाबरून तो जानकीकडे बघतच थांबलेला असतो. तुम्ही इथं? हो मी इथं. बद्दल बोलत होता, काय झालं सांगा की. ऐकलं ते खरं आहे ना. वंश राहुल भाऊजी कोणाला कोणता धडा शिकवण्याबद्दल बोलत होते काही कळेल का? आता राहुल तर ततमम करायला लागलेला असतो. शर्वरी शार्प असते. शर्वरी म्हणते कसं आहे ना, मित्राचा फोन आला आणि त्याच्याबद्दल याला सांगत होता ग. मित्र काय म्हणाला हे राहुल मला सांगत होता, असं जनरल ग. का? हो, पण जानकी बहिणी तू का विचारतीये काही कळेल का? कारण मला आहे ना वंश, त्याच गोष्टी खटकताय तुमच्या आणि ज्या गोष्टी खटकतात त्याविषयी मी बोलणारच ना. पण तुम्हाला विचारायला आले आणि अशा बऱ्याचशा गोष्टी की इथून पुढे सुद्धा तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. आता स्पष्टच विचारते, मागचं पुढचं काही आडेवेडे घेत नाही आणि डायरेक्टच सांगते. कोर्टात जे स्टेटमेंट दिलं होतं ना तुम्ही, स्टेटमेंट नसून तुम्ही रचून सांगितलेली एक गोष्ट होती, बरोबर ना? ते तर मी सांगितलंयच ना. आणि तुला नेमकी काय म्हणायचंय ग? जानकी म्हणते वंश हायपर होऊ नका हो. जेवढं विचारलंय तेवढं सांगा. उसना अवसान आणणं बंद करा. जे खरं आहे ना ते सांगा. आता विक्रांत भाऊजींच्या बाबतीत जे काय घडलंय ते खरं खरं काय ते सांगून टाकायचं. आता हे नाटकं करणं बंद करा आणि ही ड्रामेबाजी ही आता बास झाली, खूप झाली. आता जे खरं आहे ना ते सांगा. त्यांच्या समोर सुद्धा विचारू शकले असते पण घरात मला तमाशे करायचे नाहीये. त्यामुळे गुपचूप तुम्ही जे आहे ते सांगून टाकायचं. तुमच्या खोली तुमच्या दोघांनाच विचारतीये, कळालं? त्याच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तळतळ करायला लागलेली असते की ही जानकी काय माझा पिच्चा सोडत नाही. काय खरं घडलंय ते तर सगळ्यांच्या समोर येणार आहे, पण तुमच्या तोंडून सुद्धा मला खरं ऐकायचं आणि तुम्ही सांगाल अशी अपेक्षा आहे. काय काय घडलं, कसं कसं घडलं सगळं सांगा बरं वंश. कडे बघते आणि आता
ड्रामेबाजी करायला लागलेली असते. एक मिनिट खरं काय घडलं होतं म्हणजे काय? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलली? हे घडलं, जसं घडलं ते सगळं कोर्टात सांगितलंय. आता तुला परत काय ऐकायचंय का? साहेबांना ते पटलं म्हणूनच निर्दोष सुटका केली ना. आता तू काय वेगळं विचारतीये मला? आणखी म्हणते, हे बघा वंस, हा भोळेपणाचा आव आणणं बंद करा. बस तुम्ही काय आहात ना, मी ओळखलंय तुम्हाला. आता ही नाटकं बंद करा आणि खरं काय घडलंय त्या दिवशी ते सांगा. शर्वरी कांगावा करत असते, आरडाओरडा करत असते, उगाच ड्रामेबाजी करत असते, जेणेकरून घरातले लोक आरडाओरडा केल्याने शर्वरीच खरी आहे आणि जानकी उगाच तिच्यावर आरोप लावती असं वाटेल म्हणून इतका आरडाओरडा करत असते, इतकी ड्रामेबाजी सुरू केलेली असते शर्वरीने. पण जानकीवर काही एक परिणाम होत नाही. जानकीला माहितीये हिचा गुन्हा लपवण्यासाठी, हिने केलेली चोरी लपवण्यासाठी ही ड्रामेबाजी करते आणि सगळं आरडाओरडा केला म्हणजे सगळं शांत होईल असं शर्वरीचं म्हणणं असतं. पण जानकी मात्र गप्प बसायला तयार नसते. तिला प्रश्न विचारतच असते. आरडाओरडा करते, हिला काय ऐकायचं कळेल का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझी गाडी विक्रांच्या पाकिटात सापडलेल्या तिकिटावरच अडकली होय? त्याशिवाय सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याची शंका येऊ शकते ना वंस. तुमच्याशी बोलायला आली मी आणि तेही एकांतात बोलतीये. उगाच आरडाओरडा करून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करू नका आणि आरडाओरडा केल्याने सत्य लपणार नाहीये. खरं बोललात तर कदाचित विषय इथेच थांबेन. आरडाओरडा केला तर प्रकरण लांबणार, यात काही शंकाच नाही. खरं बोलला किंवा मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर हे तुम्हालाच मागत पडणार. मी गप्प बसणार नाहीये, मी आत्ताच सांगते. म्हणजे तू काय करणार आहेस ग जानकी वहिनी? नाही नाही, तू मला सरळ सरळ धमकी देतेय ना. तू काय करणार आहे तू मला सांगच. उगाचच आरडाओरडा कांगावा चाललेला असतो. जानकीवर काही एक परिणाम नाही. या जानकी आहे तशीच उभी राहिलेली असते, हिला कांगावा करू देते. बस खूप झालं. यापुढे एकही आरोप मी सहन करणार नाहीये. जानकीला माहिती असतं ही चोर आहे आणि म्हणूनच एवढा कांगावा करते. जानकी तिच्या पुढे आहे तशीच उभी राहिलेली असते. माझे पेशन्स संपत आले आता. वंस ऐकता का? बाहेर जाऊन तमाशा करू नका. मी गुपचूप विचारते, इथेच उत्तर द्या. नाही नाही, हिला तमाशा करायचा असतो, बाहेर सगळ्यांची सिंपती मिळवायची असते. बाहेर गेली म्हणजे तिच्या बाजूने सुमित्रा असणार आहे आणि तिचे भावंड सुद्धा उभा राहणार. त्यामुळे बाहेर जाऊन ती स्वतःच्या बाजूने कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता लगेच बाहेर गेलेली असते सगळ्यांना जमा करण्यासाठी. राहुल शरू शरू करत तिच्या मागे चाललेला असतो आणि जानकीकडे रागाने बघतो. आता आहे ना, जानकी सुद्धा जे होणार ते होणार. जानकी सुद्धा मागे हटत नसते. राहुल आता ही शर्वरी बाहेर येते आणि हॉलमध्ये कांगावा करते. कसं आहे ना राहुल, आपण इथे राहायलाच नकोय. इथे राहिलो ना तीच चूक केली आपण. की म्हणते, अरे देवा, याची भीती होती आणि हेच घडतंय. ही कांगावा करणार आणि ती तेच करतीये. आता काय करू मी? आता जानकीला भीती वाटायला लागलेली असते आणि शर्वरीने जोर जोरात आवाज करून मोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते बाहेर. वंसने तमाशा करायला सुरुवात केली. या सगळ्यात आईंना त्रास होणार, काही त्रास व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे. जानकी म्हणते, कशाला आरडाओरडा करताय? शांत व्हा की. नाही काही केलं ते एवढं कांगावा का करता? उत्तर द्या की. तुमच्याशी बोलायला मी तुमच्या खोलीत आले होते ना, शांततेत बोलत होते ना. बाहेर येऊन ड्रामा करायची काय गरज आहे? मला माहिती ना, कांगावा केला की आई बाहेर येणार, आई ऐकलं की आई हायपर होणार, त्यांना त्रास होणार, म्हणूनच आला ना मुद्दाम. अरे काय डिवसतीयस मला? चाललंय ते चालू दे की. सारखी येऊन तेच 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 का विचारतीयस तू? दे की विषय सोडून. कोर्टाने मला सोडले आणि तू का पकडतीयस मला? तुलाही कळत नाही एका घरात शांतता हवी म्हणून? त्रास देते तू, कुणाला कळू नये याची भीती वाटते का तुला? मुळात आईला कळूच नाही असं तुला वाटतंय ना? आईच्या समोर गोडगोड वागायचं आणि नंतर येऊन असं डिवचायचं, असंच चाललंय ना तुझं? अशा गोष्टी तू उकरल्याच नसते आईची एवढी काळजी असती तर. हा विषय तर कळू दे की आईला. तिची सून सुद्धा कशी वागतीये. त्यावर एक आणि पाठीमागे एक चाललंय त्यांचं, तिला कळूच द्या. आज अंगावा झाल्याशिवाय कार्यक्रम होणारच नाही का पूर्ण? त्यांची उत्तर शांततेत सुद्धा देऊ शकताय ना आपण? नाही, दरवेळेला वाद घालायलाच पाहिजे, तमाशा हा करायलाच पाहिजे, हो ना? ड्रामेबाजी म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा खेळ वंस. तिला तुझ्याशी जे काही वाईट साईट वागले, जे काही वाईट केलं असेल तुझ्या बरोबर, त्याचा बदला घेण्यासाठी येते येण्यासारखी मला दिवसाला वेगळ्या लावून दिल्याने आता वाटोळ करायला निघालीस होय? म्हणजे खुन्नस करतेस थोडक्यात. राहा असं म्हणाली कारण तुला आमच्यावर अन्याय करता येईल ना. वाटतेल ते तुम्ही बोलताय वंस. बास जानकी वहिनी, तू वाटतेल ते बोलतीये, वाटतेल ते आरोप तू करतेस. जानकी फार शांततेत सौम्य भाषेत बोलत असते. पण नाही, शर्वरीला कांगावा करायचा असतो आणि कांगावा करून सगळं लपवण्याचा प्रयत्न करतो. ते राहून प्रत्येक वेळेला संशय नजरेने जर माझ्याकडे बघणार असाल तर मला इथे राहायचंच नाहीये ना. नको ना, विषयच संपला, मी नाहीच राहू शकत. सगळं नाटक केलं आणि काय म्हटली, वंस हे तुमचंच घर आहे, इथंच राहा. याच्यासाठी का हे सगळं करायचं होतं म्हणून म्हटलीस का? हो हो हो, आत्ता गोष्टी लक्षात यायला लागल्यात की एवढं प्रेम का होतं चाललं होतं. तुला हेच नंतर सगळं विचारायचं होतं, ही ड्रामेबाजी करायची होती म्हणून ना. त्रास व्हावा, रोज काहीतरी टेन्शन यावं म्हणून तू आम्हाला इथे थांबवलंय ना. मला माहिती ना तुझं काहीतरी आहे डोक्यात म्हणून तर तू सगळं करतेस. अजिबात नाही वंस, तुम्हाला त्रास वगैरे द्यावा असं तर अजिबात माझा हेतू नाहीये. तुम्ही का कांगावा करताय आणि त्रास करून घेताय? शांततेत सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात की. पण नाही, तुम्हाला कांगावा करायचा आहे, आरडाओरडा करायचा आहे, सिंपती मिळवायची, त्याला मी काय करू शकतेय? प्रश्न विचारला, तमाशा न करता त्याचं उत्तर द्यावं एवढंच अपेक्षित आहे. नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नाहीच देणार आहे. बांधली का तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला? आणि आता काय म्हणालीस ग तू?
तमाशा करते, खोटं बोलते, सगळी काही ड्रामेबाजी करते, म्हणजे मी नाटकं करते असं तुला म्हणायचंय का? वंश जरा हळू बोला. नाही मी हळू बोलणार. तुम्ही काय धुतल्या तांदळाचे आहे काय ग? मला कळतच नाही का तुमचं काय चाललंय ते? तुझ्या डोळ्यात मी का खुपायला लागली मला कळतच नाहीये काय प्रॉब्लेम आहे. म्हणतो शरू प्लीज शांत हो. शरू म्हणते मी शांतच आहे. राहुल म्हणतो प्लीज हायपर होऊ नको, तुला त्रास होईल. तुला जर त्रास होतोय ना आपण निघून जाऊया, आपण नाहीच राहायचं इथे. जानकी म्हणते बासा बास राहुल भाऊजी, तुम्हाला काय म्हणायचंय मला कळतंय, त्यामुळे तुम्ही बंद करा ही नाटकं. नको ते सजेशन देऊ नका तुमच्या बायकोला. जे पळवाट शोधताय ना ते कळतंय मला, इथून पळून जायचंय आणि सगळ्यातून सुटायचंय, बरोबर ना? त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला दोघांना कुठेच जाऊ देणार नाहीये. कितीही पळा, काहीही पळा, मी उत्तर घेतल्याशिवाय काय राहत नसते. काय मुद्दा आहे? बासा वास तुझी लिमिट क्रॉस करतीये तू. का आम्हाला टॉर्चर करतेस? बापरे, आता कुठं कळतंय? तुझे बोलतीये ना तुझ्या तोंडी कोणाची भाषा आहे, तुला कोण बोलायला लावतोय, कोण सगळं करायला लावतंय, सगळं सगळं मला कळतंय, आत्ताशी कळायला लागलंय. आरोप आहे ना तुझ्या नाही ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं करतेय. हे सरळ सरळ करते की आता सारंग आलेला असतो यांचा आरडाओरडा ऐकून त्याला सुचू शकतं ऐश्वर्यालाच हे आवडतं. प्रत्येक वेळेला तिला तमाशा हा हवाच असतो. प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात तुम्हाला भडकवत असते. आता लगेच सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो शरूताई काय ग काय झालं? असं काय ऐश्वर्याला काय दोष देते आणि त्यांनी काय केलंय ग? असं नाही, तू तुझ्या बायकोला विचार. तू नाव घेतलंय ना म्हणून तुला विचारतोय. प्रत्येक गोष्टी त्यांना का आवडतेस ग? काय वाकडं केलंय ग तुझं? आणि तू सांगायचं आणि मी जाऊन प्रश्न विचारायचं का ऐश्वर्याला? बापरे, तुला कसं माहिती असणार ना? ते तर खोट्या प्रेमाची पट्टीच बांधली ना, त्यामुळे तुला काय कळणार रे? काय नाटकं करतीये, काय तुला फसवतीये. पण मला माहितीये ना कोण कसं आहे आणि कोण कसं. ती लाडकी बायको सतत माझ्या विरुद्ध सगळ्यांची कान भरत असते ना, याला त्याला भडकवत असते ना, म्हणून तिचं नाव घेतलं. कळालं का तुला? उगाच नाही घेतलंय तुझ्या बायकोचं नाव. तिला सांग मी हे खपवून घेणार नाही, आणि हो त्यांच्यावर आरोप केलेले मीही खपवून घेणार नाही. ह्या सारंगने आवाज वाढवलेला असतो. जानकी वहिनी तू ऐकता, जे काही बोलायचंय ना हिला स्पष्टपणे बोलायला लाव, नाही तर गप राहायला. उगाच ऐश्वर्यावर आवाज चढवायचा नाही किंवा तिचं नाव घ्यायचं नाही. आता घरातले सगळेच आलेले असतात आणि सुमित्रा आलेली असते. अरे सारंग काय चाललंय आणि काय हा आरडाओरडा, कसला हा कांगावा, तमाशा मांडलाय आणि काय हे मोठ्या मोठ्याने चाललंय. आता घरातली सगळी मंडळी आलेली असते. ऐश्वर्याबद्दल काहीही बोलतीये, तोंडाला येईल ते. ऐश्वर्या बदललीये, किती वेळा आणि किती जणांच्या समोर सिद्ध करायचंय, तरी सुद्धा ऐश्वर्याला नको नको ते बोलतीये शरूताई. किती जरी वेळा सिद्ध केलं तरी मी हे मान्य करणार नाहीये. ऋषिकेश म्हणतो शरू शांत होतीस का? काय झालंय एवढा आरडाओरडा चाललाय? तो हळू बोला की किती आरडाओरडा करून बोलताय रे? आरडाओरडा करायला तुझी आणि याची बायको कारणीभूत आहे. उगाच आरडाओरडा करत नाहीये मी. मित्र म्हणतो गोष्टी गोल गोल नको फिरू, जे काय झालंय ना तेवढंच सांग. कशाला काय सांगेन? राहुल सांगेल की. राहुल सांग रे इथे काय झालंय की बहिणी मला काय बोलली, मी का चिडलीये सांग की. शरू तू शांत हो ना. हे मी शांतच आहे, नको मला शांत शांत करू, मी शांतच आहे. ही शरू उगाच चिडली नाहीये. मी आणि शरू रूम मध्ये बसलो होतो, गप्पा मारत होतो आमच्या आल्या आणि डायरेक्ट शरूला प्रश्न विचारायला लागल्या, त्यामुळे ती चिडली आणि हायपर झाली. मित्रांचा खून का केला असं डायरेक्ट विचारलं. आता हे जानकीने विचारलेलं नसतं, हा राहुल वाढून चढून सांगत असतो. आता जानकीला खात्री पटलेली असते की हे खरंच गुन्हेगार आहेत. म्हणून पुजून कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, तू नानांचा सुद्धा खून केला असं म्हणत होती जानकी वहिनी. आता राहुलने हे सगळं खोटं सांगितलेलं असतं की म्हणते एक मिनिट राहुल भाऊजी, मी कधी विचारलं शर्वरी वंसना की विक्रांचा खून केला का, नानांचा खून केला का? तुम्ही हे वाढून चढून काय सांगताय? त्या सोयीने काही बोलू नका, याच्याने गैरसमज होतील. आत्ताच सांगते मी. शब्दशहा नाही बोलला, पण बोलण्याचा अर्थ, बोलण्याचा रोग तर तोच होता ना. तेच जाणून घ्यायला आला होता ना तुम्ही, म्हणून मी ते स्पष्ट सांगतोय. दुसरं काय? बोलण्यामागे हेतू तोच होता ना. आता लगेच शर्वरी म्हणते एक्झॅक्टली, तिचा हेतू तोच असतो, फक्त मला ब्लेम करणं. तोच थोडं थोडं करून टोचायचं आणि मारायचं, एवढंच तिचा हेतू असतो. मित्र म्हणते शरू जरा शांत होतीस काय ग? गोंधळ नेमकी काय चाललाय आणि काय विचारपूस चालली कळेल का मला? कालपर्यंत सगळं छान होतं, आनंदात होता, मग हे चाललं तरी काय होतं? आज एकमेकांशी का भांडताय आणि चाललंय तरी काय हे कळेल का? तुम्ही जरा शांत बसता का? जानकी तू काहीच बोलू नको, तू तर गप्पच बस. वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू का विचारते आणि का तिच्यावर शंका घेतेय सारखी? म्हणते परमेश्वरा 2 दिवस शांतता आली, सुख आलं की आमच्या घराला कशी दृष्ट लागते रे लगेच. शर्वरी रडायला लागलेली असते, ड्रामेबाजी करती. आपल्या घरातली माणसंच तशी ग, जगूच देत नाही ते सुखाने. हात एक असतं आणि ओठात एक असतं, त्यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आणि वागतात मात्र वेगळं. की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं जरा स्पष्ट बोलतात का? वाद कशाने होतात? मला मारताय? मला काहीच वागलेलं नाहीये वंश. मनात एक आणि ओठावर एक असं काहीच वागलेलं नाहीये. मित्र म्हणते जानकी बास अजिबात काही बोलू नको. मित्राला आता शर्वरीचीच बाजू लागत असती. वादाचं खरं कारण कळेल का मला? मी सांगते की तुम्हाला. शर्वरी म्हणते का? तू का सांगती? मी सांगते की मी जे काय चांगुलपणा दाखवते ते सगळं खोटं आहे. ती सूड उगवती, सूड. माझी सगळ्यांना अडचण होती, हेच खरंय ग. मी कुणाला दिसतंय की स्पष्ट? असं बोलू नको. जानकीला आवडलं नाहीये. जानकीनेच पुढाकार घेऊन तुला जेलमधनं सोडवलं, तुझं लग्न लावलं, एवढी सगळी हौस मौस केली. तिच्यावर उगाच आरोप करू नको. तयार नव्हतो, आमची समजूत काढली ती जानकीनं, सगळं काही केलं ते जानकीनंच, त्यामुळे उगाच तिच्यावर आरोप लावू नको. तिने खरंच अगदी प्रामाणिकपणे पुढाकार घेतलेला असतो आणि शर्वरीचं आणि राहुलचं लग्न लावून दिलेलं असतं. शर्वरी माणसांच्या आयुष्यभर साथ देऊ शकतोय का? नाही ना. मग त्यांना आधार हवाय की ती खूप चांगली वागली आणि आता तिच्यावर अशा आरोप करू नकोस. शरू तू भांडलेली असते शर्वरीच्या बाजूने आणि सगळ्यांचं मन वळवलेलं असतं. हा सगळा प्रसंग सुमित्राला अगदी जसाच तसा आठवत असतो. हो ना, तिने तुमची मनधरणी केली, अगदी
अगदी खरं, पण तिने सगळं ही खोटेपणासाठी केलंय, खोटेपणाने केलंय. त्यातल्या सगळ्यांना अगदी धक्का बसत असतो. ही शर्वरी इतकी तावातावात भांडत असते जणू काही झालंच नाहीये. अगदी नॉर्मली ती सहज भांडत असते आणि तिने काही केलंच नाही हे दाखवण्याचा, हे सुचवण्याचा सारखा प्रयत्न करत असते. आता मात्र सगळेच आश्चर्यचकित होऊन या शर्वरीकडे बघत असतात. जानकीला ती काही बोलूच देत नसते. सगळं काही ही मनानेच बोलत असते आणि तिला जे वाटेल तेच सांगत असते किंवा तोच अर्थ लावत असते. सगळे अगदी शांतपणे ऐकत असतात, कारण जे चाललंय ते व्हायलाच हवंय. सगळे शांतपणे ऐकत असतात. आता शर्वरी रडायला लागलेली असते. आई माझ्यावर असा आरोप करते की कोर्टात मी खोटी साक्ष दिलीये, कोर्टात मी खोटं बोलली, जज साहेबांना किंवा सगळ्यांनाच फसवलं आणि खोटं बोलून बरोबर निर्दोष सुटले मी, असं हिला म्हणायचंय. आई तुला कळतंय का हिला काय म्हणायचंय? आणि ही काय म्हणतीये? टॉर्चर करते आणि रोज थोडं मला टोचती येते. कोर्टात सगळं सिद्ध झालंय, जज साहेबांनी मला निर्दोष सोडवलंय, मुक्तता केलीये माझी, आणि ही का मला अडकवती? आता ही का मला नको ते प्रश्न विचारतीये, का मला टॉर्चर करतीये? कोर्टाने सुखरूप मला बाहेर काढलंय ना की मी काहीच केलं नाही, मग ही का अडकवण्याचा किंवा फाशी देण्याचा प्रयत्न करतीये मला? हिचं काय वाईट केलंय मी? सांग बरं तू. आता परत तेच विचारून काय सत्य बदलणार आहे का? किंवा ही काय विचारण्याचा प्रयत्न करतीये? मला अडकवायचंय का हिला? मला फासावर द्यायचंय? तर हिने आधीच का सोडवलं मला? सुमित्रा बोलायला लागलेली असते. जानकी मी काय ऐकते आणि शरू काय म्हणतीये, हिचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे का? का तिला त्रास देते आणि का तिला खुनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेय? जर तिने खून केलाच नाही, कोर्टाने निर्दोष सोडले, तर तू का तिला अडकवतीये? आणि तुझं म्हणणं तरी काय नेमकी? आणि जर हिने खून केला असं तुला वाटतंय तर सुरुवातीलाच हिला का सोडवलं? जानकी शरू काय म्हणतीये आणि मी तुला काय विचारतीये? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. या शर्वरीने ड्रामेबाजी केलेली असते आणि बरोबर सुमित्राला तिच्या बाजूने वळवलेलं असतं. की माझं ऐकून घेता का? शर्वरी पंच माझ्या काही शत्रू नाहीच. मला जे शंका आली, जे प्रश्न पडले त्याची उत्तर त्यांच्याकडे जाणून घ्यायला गेले तर त्यांनी त्याचा उलट अर्थ काढला आणि नको तेवढा कांगावा केलाय. आई मी अगदी सहज आणि शांततेत त्यांना प्रश्न विचारायला गेले, पण त्यांनी इतका ड्रामा केला, इतका आरडाओरडा केला आणि हे सगळं प्रकरण थेट बाहेरपर्यंत आणलं. त्यांच्या बेडरूम मध्ये शांततेत सगळं विचारत होते, पण नाही, त्यांना शांततेत उत्तर द्यायचं नव्हतंच किंवा हा विषय इथे मिटवायचा नव्हता. त्यांना त्रास द्यायचा होता, आरडाओरडा करायचा होता. त्या कांगावा करत बाहेरपर्यंत आल्या आणि आता सगळ्यांना वाढवून चढवून सांगताय. मला अशा काही गोष्टी कळाल्या की त्याने मला शंका आली आणि ह्या दोषी असं जाणवायला लागलंय. प्रश्न निर्माण झाले आणि त्याच प्रश्नांची उत्तरं मागती मी, तर ह्या नाहीहून पडताय. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणं गरजेचं आणि ते मला मिळायलाच हवंय. तरी पंचरवर मी आरोप केला नाही, फक्त जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर मिळवायला गेले होते. पण हे नको ते सांगायला लागले आणि नको तर कांगावा करताय. सरळ प्रश्नाचं साधं उत्तर देऊन मोकळं व्हायचं सोडून त्यांनी हा तमाशा मांडलाय. बाकी काही नाही. त्याने डायरेक्ट मी आरोप केलाच नाहीये, फक्त शंका आहे, शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत गेले होते. आई मी म्हटलं की जे काय घडलंय ते खरं सांगा, बस, बाकी काहीच नाही. मित्र म्हणतो वहिनी सगळं खरं काय ते आपल्याला माहिती, मग तुला अजून काय जाणून घ्यायचे आणि अजून काय जाणून घ्यायला गेली तू तिच्याकडे? मी सांगते ना. आता अवंतिका सुद्धा बोलायला लागलेली असते. वहिनी जे विचारताय अगदी बरोबर आहे. वहिनी उगाच कुणावर आरोप करणार नाही आणि उगाच कुणाला त्रास देणार नाही. वहिनींना तूही ओळखतो आणि मीही ओळखते. त्या गोष्टी मागे काहीतरी कारण असतं आणि आज सुद्धा काहीतरी कारण असन, त्याच्याशिवाय वहिनी तिला विचारायला गेलेल्या नाहीये. त्यामुळे तू वहिनींवर आता जाऊ नकोस. आत्ताच सांगते सौमित्र. मात्र शर्वरी चपापलेली असते आणि खाली मान घातलेली असते तिने. सौमित्र सुद्धा अवंतिकाकडे बघतो की ही काय बोलती, म्हणजे हिला सुद्धा माहिती की नेमकी काय चाललंय सगळं. हे बघा तुला माहिती की नाही सौमित्र, मला माहित नाही, पण ज्या दिवशी राहुल आणि शर्वरीचं लग्न होतं त्या दिवशी ओवीने हट्ट केला म्हणून राहुलचे शूज लपवण्यासाठी वहिनी स्टोर रूम मध्ये गेल्या. स्टोर रूमचं कपाट उघडलं तर कपाटावरनं एक बॅग पडली आणि ती बॅग होती विक्रांतची. दादांच्या बॅग मध्ये वॉलेट होतं आणि वॉलेटमध्ये तिकीट सुद्धा होतं. ते मुळशी तिकीट होतं तेही 3 दिवसापूर्वीचं, म्हणजे ज्या दिवशी नाना वारले त्या दिवशी 3 दिवस आधीच हा पुण्यात म्हणजे मुळशीत आला होता. कोण? विक्रांत दादा. म्हणते हो मग असेल की 3 दिवस आधीचं तिकीट, त्यात काय एवढं? 3 दिवस आधीचं, मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? प्लॅन बनू शकतो म्हणून तो तिकीट काढतो, ठीक आहे ना. अर्थ प्लॅन कॅन्सल झाल्यावर तिकीट फाडून फेकून द्यायचं असं नाही ना. तिकीट त्यांनी कदाचित प्लॅन केला असेल की जाऊया आपण 17ला, पण नंतर म्हटलं असेल की नको अजून 2 दिवस थांबूया आणि मग जाऊ, असं पण होऊ शकतंच ना. ते घडलं असेल, कॅन्सल झालं असेल तर लगेच त्यात शंका घेण्यासारखी गरजच नाही ना. हे सगळं तुला सांगितलंय ना ग, तरी परत तुला काय जाणून घ्यायचं? तू काढाय मागे एक कारण आहे ना शर्वरी वंश, म्हणून सारखी तेच प्रश्न विचारतीये. शंका आली ना मला म्हणून. कारण आहे, पुरावा आहे माझ्याकडे. आता ही शर्वरी चपापलेली असते की हिच्याकडे काय पुरावा आहे. तुझा घाबरलेला असतो आता. तो काय? हो आहे माझ्याकडे पुरावा. असा पुरावा आहे माझ्याकडे की त्याने हे सिद्ध होणार की तुम्ही कोर्टात जे काही बोलला ते खोटं बोलला आणि सगळं रचवून ड्रामा करून बोललात. सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की जानकी नेमकी काय दाखवणार आहे. सगळ्यांचेच होश उडालेले असतात. जानकी म्हणते ऐश्वर्या जा आणि तो पुरावा दाखव. आता गेलेली असते रूम मध्ये मोबाईल आणण्यासाठी.
आता शांत बसलेले असतात, काय हिच्याकडे पुरावा आहे किंवा काय. आता शर्वरी सुद्धा घाबरलेलीच असते खरं तर. आलेली असते आता मोबाईल घेऊन. त्यांचा मोबाईल आणलेला असतो आणि शर्वरी जेव्हा विक्रांतचा मोबाईल बघते तेव्हा इतकी घाबरते. फोन विक्रांत भाऊजींचा आहे. शर्वरी तो फोन आणायला जानकीच्या अंगावर धावून जाते. जानकी तिच्या हाताला फोन लागूच देत नाही. तुझ्याकडे कसा आला. जानकी म्हणते कळेल की, जरा थांबा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल. मागे वा मागे वा. दिला कसा मिळाला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारे. जरा शांत बस. काय सांगण्याआधी एक गोष्ट मला कळून चुकली की चार्जर तुम्ही का मागवला होता. कळालं की या फोन साठी मागवला होता. येते माझ्या लक्षात. प्रसंग आठवलेला असतो. चार्जर का मागवला किंवा चार्जर कसं आलं होतं. करायच्या आधी एकदा माझी बोलली असते ती एवढं वाईट वाटलं नसता. तू मनानेच का केलं एकदा विचारून तर बघायचं मला. तुझ्याकडनं हे एक्सेप्टेड नव्हतंच. तिघींनी मिळून विक्रांतचा फोन चोरलाय ना. अजिबात मला आवडलेलं नाही की माझ्या रूम मध्ये चोरी केली, तेही माझ्या विक्रांतचा फोन चोरला. ही शर्वरी ड्रामा करत असते, रडत असते. आता लगेच सुमित्रा म्हणते जानकी हे काय वागणं आहे. तिच्या रूम मध्ये जाऊन तुम्ही चोरी का केली सांग बरं. आई आम्ही चोरला ना फोन, मान्य करते मी. चोरण्यामागे हेतू वेगळा होता. जे होता संशय वाढू नये, सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्या यासाठी आम्ही तो फोन चोरला. जे काही कळलं ते खरंय की खोटं हे जाणून घेण्यासाठी फोन आम्हाला हवा होता. ऑन केल्यानंतर जे काही दिसलं ना त्याने संशय हा खात्री बदलला आमचा. म्हणूनच मी ठरवलं की शर्वरी वनसेनं या सगळ्या गोष्टींचा जाब विचारायचा म्हणजे विचारायचा. शर्वरी रडायला लागलेली असते. तुम्ही त्या फोन मध्ये असं काय बघितलं ग, लगेच येऊन मला जाब विचारताय. मला माहिती आता मी पूर्ती अडकलीये, तरी सुद्धा बाहेर निघण्याचा ती प्रयत्न करत असते, रडत असते, ड्रामेबाजी करत असते. विक्रांत भाऊजी आणि नानांचं चॅटिंग दिसलं आम्हाला आणि आम्हाला पायाखालची जमीन सरकली, धक्का बसलाय आम्हाला. जे चॅटिंग वाचलं ना तेव्हा आम्हाला विचार करणार नाही असं त्या चॅटिंग मध्ये लिहिलंय. विक्रांत भाऊजींनी नानांना मेसेज केला. शर्वरी वंश आणि राहुल भाऊजींचं अफेअर कळलंय. शर्वरी वायला गेलीये आणि ती मला फसवतीये. धक्का बसलेला असतो अगदी सगळ्यांनाच. मात्र सगळ्यांची बोलती बंद झालेली असते, कारण जानकी जे सांगत असते त्यामुळे तिच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलंच नसतं. आता ती विचार करणार ही जे बोलती याच्यावर काय उत्तर द्यायचं. शर्वरी वंशने विक्रांत भाऊजीला खोटं ठरवलं किंवा खोटं बोलल्या हे सगळं काही नानाला सांगितलं होतं विक्रांत भाऊजीने. मित्रांनो हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. शर्वरी वंश खोटं बोलल्या कोर्टात की सेल्फ डिफेन्ससाठी त्यांनी विक्रांत भाऊजीला मारलं. स्वतःचा बचाव करण्यासाठी मारलं नाहीये हे सत्य सगळ्यांच्या समोर आता यायलाच हवं. त्यांनी मुद्दामून जाणून बुजून विक्रांत भाऊजींचा खून केला हे सुद्धा सगळ्यांना कळायलाच हवं. माझ्यावर एवढे आरोप लावते ना, मग तिने ते सिद्ध करून दाखवा की विक्रांतला मीच मारलंय म्हणून. क्षणाला जर माझ्यावरचा आरोप सिद्ध झाला तर हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे. इथे फक्त सिद्ध करून दाखवावं की मी विक्रांतला मारलंय. पण ते हो दाखवतो. डोंट वरी सगळ्या प्रश्नांची सगळ्या शंकांची निरसन होणार आहे आज. आता ऐश्वर्या बोलायला लागलेली असते की सगळ्यांना मेसेजेस वाचून दाखवच आणि काय खरं काय खोटं हे कळूच दे. आता जानकी डिटेल मध्ये मेसेज अख्ख्या लोकांना वाचून दाखवायला लागलेली असते. मधले सगळे मेसेजेस गायब झालेत. अगो बाई जानकी मोबाईल मधले सगळे मेसेजेस गायब झालेत. अरे रे 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 रे. सुद्धा प्लॅन जो असतो तो शर्वरीने केलेला असतो. जानकीला परत इथं तोंडावर पाडलेलं असतं. मोबाईल मधले सगळे मेसेजेस डिलीट केलेले असतात. आता जानकीकडे काहीही पुरावा नसतो. मात्र जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघींनाही जबर धक्का बसलेला असतो. शर्वरी इतकी चॅप्टर असते, इतकी शार्प असते की तिच्या चॅप्टरपणाला लिमिट नसते. यांनी फोन चोरला, एवढा खटाटोप करून तो फोन ऑन केलाय, मेसेजेस वगैरे बघितलेत, सगळं काही शर्वरीला माहिती असतं. आणि आता ही सगळ्यांना प्रूफ म्हणून ते मेसेज दाखवणार. त्याच्या आधीच हिने सगळे मेसेज डिलीट मारलेले असतात. आता जानकीला जबर असा धक्का बसलाय. बघू आता जानकी मेसेजेस होते हे सगळ्यांना कसं प्रूव्ह करणार की शर्वरीच्या समोर जानकी आता खोटं ठरणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.